ठाणे बाळकुंग येथील रुणवाल आयरिंग टॉवरमध्ये 108 सोलर पॅनलचे उद्घाटन। ठाणे बाळकुंग येथील रुणवाल आयरिंग टॉवर 9 अनानके सोसायटीच्या वतीने पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आज इमारतीवर बसविण्यात आलेल्या 108 सोलर पॅनलचे उद्घाटन करण्यात आले। या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीच्या विजेच्या गरजेचा मोठा भाग सौरऊर्जेतून पूर्ण होण्यास मदत होणार असून वीज खर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे। तसेच या प्रकल्पामुळे सोसायटीचे 1.25 ते 1.5 लाख रुपये वाचणार आहेत। या प्रकल्पाला अंदाजे 36 लाख खर्च आला असून 12 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे। सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे, त्यामुळे कमिटीने सगळ्यांचे आभार मानले आहेत। या उद्घाटन सोहळ्यास सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुरव, सेक्रेटरी संजय चव्हाण, खजिनदार गणेश नारायण तसेच सदस्य अनिरुद्ध मिश्रा, समीर परब, अमोल माईंड, मेघना थापा, उमा मुरलीधरन, श्रीधर कामत, अनिल डोके, यतीन पर्वतकर, अमित यादव आणि मोहित चतुर्वेदी यांच्यासह मॅनेजर स्मिता सैनी उपस्थित होते। तसेच टाटा सोलर कंपनीचे संजय मार्केटेक कंपनीचे संजय फाटक आणि दीपानकर यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे सोसायटीच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होण्यासोबतच सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे। सोसायटीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। सर्वांना प्रथम सर्व रहिवाशांचे मी इथे स्वागत करत आहे। सर्वांना प्रथम आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अगदी शॉर्ट पिरियडमध्ये बहुसंख्य लोक इथे उपस्थित आले, त्याबद्दल सर्वांचे प्रथम आमच्या कमिटी मेंबरतर्फे सर्वांचे मी आभार मानतो। आता आपल्या सोलरबद्दल थोडंसं मी सांगत आहे आपल्याला। आपले सोलरचं हे लावलेलं आहे, पॅनल लावलेलं आहे, ते जवळपास 108 पॅनल आहेत आणि त्या 108 पॅनलमध्ये जवळपास 63 किलोवॅटची ऊर्जा आपल्याला मिळणार आहे। साधारणपणे आपल्याला ह्या 63 किलोवॅटच्या याच्याप्रमाणे आपलं जे लाईटचं बिल येतं महिन्याला जवळपास 2.5 लाख रुपये बिल येतं, त्या बिलामध्ये जवळपास 50 ते 60% बचत होऊन हे बिल जवळपास आपल्याला 1 ते 1.25 लाख रुपये बिल येईल। या प्रोजेक्टचा टोटल खर्च जो आलेला आहे तो 36 लाख रुपये आलेला आहे आणि त्यामधून 12 लाख रुपये आपल्याला गव्हर्नमेंटची सबसिडी भेटणार आहे, म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट 24 लाखालाच पडलेला आहे तसं बघायला तर। सर्वप्रथम मी सर्व रहिवाशांचे आभार मानेन की त्यांनी सर्वांनी एकमताने मंजुरी दिली आणि आम्हाला हे काम करण्यास प्रोत्साहन दिलं। आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्या संपूर्ण रुणवालच्या ग्रुपमध्ये जेवढे फेज आहेत, जेव्हा बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगमध्ये आमची पहिली बिल्डिंग असेल की ही आम्ही सोलरचे हे पॅनल बसवलेले आहे आणि त्या दृष्टीने मला सगळ्यांचे अभिनंदन करावं असं वाटतं आहे। त्याचप्रमाणे मला हे देखील सांगायचं वाटतं की आम्ही कोणत्याही सदस्याकडून कोणतेही अतिरिक्त जास्त अमाऊंट न काढता आम्ही आमचा जो सिंकिंग फंड आणि रिझर्व्ह फंड आहे त्यामधूनच आम्ही ही सगळी ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट जी केलेली आहे ती आमचे जे पैसे आहेत ते महिन्याला 1 ते 1.25 लाख रुपये वाचणार आहेत। ते पैसे आमचे जे 24 लाख रुपये आता आमचे जे अडकलेले आहेत एफडीच्या सर्वमध्ये, ज्याच्याकडून आम्ही व्याज घेतलं आहे, ते आमचे जवळपास 2.5 ते 3 वर्षामध्ये हे पूर्ण पैसे आम्हाला नील होतील, म्हणजे आम्हाला जवळपास 2.5 ते 3 वर्षानंतर हा आम्हाला प्रोजेक्ट पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाणार आणि पुढच्या जवळपास 20 वर्ष आपल्याला ही रिन्युएबल एनर्जी आहे ही सगळ्या रहिवाशांना फ्रीमध्ये भेटणार आहे। तरी सगळ्या रहिवाशांचे मी प्रथम स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। यस, ही स्वच्छ आणि पर्यावरणपूरकच होणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने जे मदत केली आहे ते टाटांचे दीपाकरजी आणि संजय पाटील साहेब यांनी आम्हाला खूपच मदत केली, सगळ्याच बाबतीत मदत केली की तुम्हाला किती वॅटचं बसावं लागेल। आम्हाला भरपूर मेंढर आलेले की काही जणांनी सांगितले की आपण 90 वॅटचा लागेल, काही जणांनी सांगितले 120, परंतु ह्या माणसाने आम्हाला प्रॉपर गाईड केलेलं आहे की तुम्हाला फक्त 63 किलोवॅटच इथे बसू शकतो, एक्स्ट्रा बसवली तरी त्यातून एनर्जी तुम्हाला प्रोड्यूस होणार नाही। त्यामुळे ही आम्हाला पूर्ण मदत केली आहे। आम्ही त्यांची देखील सर्व रहिवाशांतर्फे टोटल 63 किलोवॅटची वीज इथे निर्माण होणार आहे आणि आम्हाला जवळपास सोसायटीचा 1.25 लाख ते 1.5 लाख जेव्हा पूर्णपणे 100%, आता पावसाळा असल्यामुळे थोडंसं ऊन कमी आहे त्यामुळे थोडीशी कमी प्रोड्यूस होईल हीच, परंतु जेव्हा जेव्हा पूर्ण क्षमतेने तेजावेल आणि माझ्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण क्षमतेने आपला हा सोलर प्लॅन्ट चालू होईल आणि त्यावेळेस मला वाटते कमीत कमी 1.5 लाख रुपये आपल्या सोसायटीचे वाचणार आहेत। तर हा प्रोजेक्ट म्हणजे एक आदर्श प्रोजेक्ट असा ठरेल बाळकुंगमध्ये। परिस्थितीमध्ये आम्ही जे सोलरचं प्लॅन वाचलं आहे खरोखर भविष्याच्या दृष्टीने आम्ही नव्हे तर आमच्या पुढे जी येणारी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्या दृष्टीने पण हे खूप भविष्याचं महत्त्व ठरणार आहे। मी आमच्या आजूबाजूला जे सगळे टॉवर आहेत त्यांना देखील मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्याप्रमाणे आम्ही सोसायटीच्या आमच्या ड्रेसवरती पॅनल उभे केले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक सोसायटीने आपल्या सोसायटीच्या याच्यावरती पॅनल उभे करावे, जेणेकरून राष्ट्रीय वीज बचत होईल, सगळ्यांचंच
सगळ्यांनाच मदत होईल आणि ज्यांना कोणा काही मदत पाहिजे असेल आम्ही नेहमी मदत करायला तयार आहोत. काही विचारायचं असेल आम्ही त्यासाठी तयार आहोत. मी रुनवाल आयरीन मध्ये टॉवर 9 मध्ये रहिवासी आहे आणि कमिटी सदस्य सुद्धा आहे. आमच्या संपूर्ण कमिटीच्या सहकार्याने आणि टॉवरमध्ये राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांच्या सहकार्याने फायनली आमचं सोलार पॅनल आता लागलं आहे आणि त्यामुळे आमची जी विजेची बचत होणार आहे, वीज बिलमध्ये जी बचत होणार आहे त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार. चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या पुढाकारामुळे हे जास्त होऊ शकलं. त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं एवढ्या सहजपणे आणि एवढ्या कमी प्रयत्नांमध्ये आपण पूर्ण करू शकतो. ॲट द सेम टाइम आम्ही म्हणजे संपूर्ण देशामध्ये जशी आपली विजेची कमतरता असते, गावोगावी असते, शहरात पण असते, लोड शेडिंगमुळे आपल्याला बरेचसे त्रास सहन करावे लागतात, ते आपले कमी होतील आणि आपण नैसर्गिक जो सोर्स आहे आपल्याकडे सूर्याचा, सोलर एनर्जीचा, तो आपण पुरेपूर वापर करून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला आपली जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची जी कमी क्षमता आहे त्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी पण मदत होऊ शकते आणि रहिवाशांची आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे देशासाठी ते आम्ही पूर्ण करू शकतो. सो थँक्यू.